वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बाबो, मी 1977ला ग्रॅज्युएट झालो आणि आमच्या घरच्यांनी माझं माघारीच लग्न ठरवलं. आणि मग मला ते पहिल्यानं आमचं काही चलत नव्हतं, घरच्याचं चलत होतं, त्यामुळं लग्न ते करावं लागलं. आणि मी त्यावेळेस शेका पक्षात होतो, म्हणजे 4-5 वर्ष मी शेका पक्षाचा कार्यकर्ता होतो. तर त्यांच्याबरोबर राहायचो, पण स्टेजवर मी चांगलं बोलायचो, त्यामुळे मला सगळे बरेच नेते ओळखायचे. आणि मग त्या माझ्या लग्नाला बरेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते आले होते. आणि त्यापैकी एक गणपतराव देशमुख साहेब नावाचे आमदार होते. तर ते आमदार माझ्या लग्नात होते. आणि मग त्या लग्नात काय झालं की रुसण्याची पद्धत असते आमच्याकडे, मराठवाड्यामध्ये रुसावं लागत आहे. आणि मग मला सगळे मित्र म्हणले तू रूस. आणि मी म्हणलं आपल्याला या माणसानं काही कमीच केलं नाही आणि आपण रुसावं कसं. ते म्हणले नाही, रुसावं लागते. आणि मग मी रुसलो. मग मी म्हणलो काय मागू बाबा, काय मागू. तर मी म्हणलो बाबा मी शेका पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि तुम्ही शेका पक्षाला मतं देता का नाही सांगा. ते म्हणले देऊ आम्ही शेका पक्षाला मतं. पण हे गणपतराव साहेबांना ऐकलं आणि गणपतराव साहेब आले आणि माझ्या गळ्याला लागले. माय बाबो, ते म्हणले कार्यकर्ता असावा तर असा पाहिजे. तर माय बाबो, हे असं जी अनन्य भक्ती माझी त्या शेका पक्षावर होती. माझा अनन्य लक्ष, अनन्य माझा शेका पक्ष म्हणजे जीव की प्राण होता. तसं मायबाबा, आपल्याला ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या भक्तीत येतो, परमेश्वराची भक्ती करायला लागतो, त्यावेळेस अनन्य भक्ती करणं गरजेचं आहे. अनन्य, तर गीतेमध्ये अनन्य हा शब्द बऱ्याच वेळेस आलेला आहे. अनन्य चेता सततम यवमास्पर्ती नित्यसहा तश्याम सुलभ पार्थ नित्ययुक्त योगिना, असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. आणि पुन्हा ते काय म्हणले एका ठिकाणी, अनन्या चिंतयंतो माम ये जना परिपासते तेश्याम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वयामी. ते म्हणले जो माझा अनन्य चिंतन करत, जो माझं अनन्य चिंतयंतो माम ये जना परिपासते तेश्याम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वयामम. मी त्याचा योगक्षम चालितो. म्हणजे योगक्षम म्हणजे असलेल्या गोष्टीचं रक्षण करतो आणि नसलेल्या गोष्टी मिळवून देतो, असं त्याला योगक्षम म्हणतात. तर ते म्हणले मी त्या माणसाचा योगक्षम चालितो. कोण्या माणसाचा योगक्षम चालितो? जो अनन्य भक्ती करतो माझी. तर अनन्य हे महत्त्वाचं आहे मायबापा. आणि पुन्हा ते म्हणले किती वाऱ्या तरी सांगतो मी तुम्हाला, अनन्यचेत असं तर व्योमास्पर्तींच्या तशा सुलभ पार्थ नित्ययुक्त योगिना. आणि जो माझी अनन्य भक्ती करन त्याला मी सुलभ आहे, त्याला मी सुलभ आहे, असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. आणि अनन्य भक्ती. आणि पुन्हा एकदा म्हणले की भक्ती अतोनं नाही अशक्य अहमेव मी दुर्जुनम ज्ञातुम द्रष्टुमच तत्वेनं प्रवेष्टुमच्या परत. म्हणजे अनन्य काय म्हणले ते, भक्ती अतोनं नाही अशक्य. म्हणजे तू श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला ईश्वरूप दाखिलं आणि ईश्वरूप दाखिल्यानंतर तर अर्जुन म्हणला देवा हे माझं स्वरूप, तुमचं स्वरूप कोण बघू शकतं आहे. आणि ते म्हणले की वेदानं नाही बघण्यात अर्जुना न वेदे न तपसा न दाने न चज्या शक्य मुदम दुष्टवान माम यथा भक्ती त्वनं नाही अशक्य. जे अनन्य भक्ती करीन ना, भक्ती त्वनं नाही अशक्य अहमेवम यदुर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेनं प्रयष्टुमचे पर्यंत. जो अनन्य भक्ती करीन त्यालाच माझं हे विश्वरूप दिसत. मायबाबो, हे अनन्य हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे गीतेमध्ये. पुन्हा मी सांगतो तुम्हाला काय म्हणले ते, मयी चार्यन्य योगेनं भक्तिर्व्यभिचारीने. ज्ञानाचं लक्षण सांगताना काय म्हणले ते, मयी चार्यन्य योगेनं भक्तिर्व्यभिचारीने. खरा ज्ञानी तो माझी भक्ती करतो, पण अनन्य भक्ती मयी चार्यन्य योगेनं भक्तिर्व्यभिचारीने, अविचारी भक्ती करतो, अनन्य भक्ती करतो, असं श्रीकृष्ण महाराजांनी म्हणलेलं आहे. पुन्हा काय म्हणले ते, ते म्हणले पुन्हा श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला
तीन गुणाचं ज्ञान दिलं. रज तम सत्व ते कसे बांधतात आपल्याला याचं ज्ञान दिलं. ते म्हणले सत्वम रज तन्मयती गुणा प्रकृती संभवा निभनन ते बाबा हो देहे देही नम तत्र सत्व निर्मलता प्रकाशकपणामया सुखसंगेन बदनाती ज्ञानसंगेन चानभ. ज्ञानाच्या आणि सुखाच्या संगतीनं सत्वगुण बांधतो आणि रोजो रागात्मक विधी तृष्णा संग संभव तन्नी बांधनाती कोणते कर्मसंगेने देणं. आणि रजोगुण हा आवडरूप आहे, तो कर्माच्या संगतीनं बांधून टाकतो. आणि तमसो ज्ञानाचं विधी मोहनम सर्व देईनाम प्रमाद आळस निद्राभी तन्नी बांधनाती भारत. प्रमाद आळस आणि निद्रेनं तो बांधून टाकतो. मग अर्जुन म्हणला देवा मी ह्या 3 गुणाच्या पलीकडे कसा जाईल. तर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना मामचं विचारेनं भक्तियोगेने सेवते सगुणान समतेता येतात ब्रह्मभुवाय खडपते. जो माझी अनन्य भक्ती करील, माझी अविचारी भक्ती करील, कोणाची दुसऱ्या देवतेचा कोणाचा योग न येता फक्त माझ्या एकट्याची भक्ती करील तर त्या माणसाचे त्रिगुण निघून जातात आणि तो गुणातीत होतो आणि माझ्या प्राप्तीला येतो. मायबाबा हे अनन्य शब्द हा अतिशय महत्त्वाचा आहे गीतेमध्ये. म्हणून तुम्ही पण अनन्य भक्ती करा परमेश्वराची आणि परमेश्वराचं पद प्राप्त करून घ्या, पद प्राप्त करून घ्या अशी मी तुम्हाला सविनय विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत.